बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस यांचे फोटो एकाच बॅनरवर. देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का, असा बॅनरवर उल्लेख. फडणवीसांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्या. हे मंत्री भाजपचे नसून मित्रपक्षांचे असल्याची माहिती. रोहित पवारांचा दावा. त्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती या दिलेल्यात असं आम्हाला समजतं. असंही कळालेलं आहे की विरोधी पक्षातले एक मंत्री यांनीच या सर्व गोष्टींचा खर्च हा उचललेला आहे. संघाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरात पुतळा लावा. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च. प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरात दिली. संजय राऊतांची टीका. 40 ते 50 कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झाले या महाराष्ट्रामध्ये जाहिरातबाजीवर, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा प्रतिमा उंचावण्यासाठी. तर संजय राऊतांची वैचारिक सुनता झाली. त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. भाजपच्या नवनाथ बन यांचाही हल्लाबोल. फॅन क्लबचे प्रवक्ते आणि ज्यांची वैचारिक सुनता झाली आहे अशा संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊ नये. मुंबई आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा देवाभाऊ उल्लेख असलेलं बॅनर. तर मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन. तर आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, विकास महत्वाचा. एकनाथ शिंदेंची यावर प्रतिक्रिया. वादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करते आहे. आणि महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये केलेलं काम, त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे. वर घाला घालणारा सरकारची भूमिका ओबीसी विरोधी आहे. हक्काचं संरक्षण करावं लागणार, वडेट्टीवारांचा आरोप. तर वडेट्टीवारांकडून 8 सप्टेंबरच्या बैठकीला येण्याचं ओबीसी नेत्यांना आवाहन. हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं. कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरवू द्या. जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका. कोर्टात जाण्याचा सगळ्यांना अधिकार. न्यायालयीन लढाई झाल्यास शासन योग्य बाजू मांडेल. चंद्रशेखर बावनकुळेंकडून या संदर्भात स्पष्टीकरण. ओबीसी आरक्षण समितीच्या लोकांनी म्हटलं आहे की आम्हाला कोर्टात जायचं आहे. प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. त्यामुळं शेवटी जर ही न्यायालयीन लढाई झाली, न्यायालयीन लढाई होऊ नये, पण झाली तर मात्र त्यामध्ये योग्य बाजू न्यायालयासमोर मांडण्याचं काम शासन करेल. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. विखेंनी जरांगेंच्या उपोषणाबाबतची माहिती शहांना दिल्याची सूत्रांची माहिती.